भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या निर्णायक टप्पा ठरलेल्या ऑगस्ट क्रांती दिन हा देशभक्ती, बलिदान आणि लोकशाही या मूल्यांचा प्रेरणादायी दिवस आहे। 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींची एक बैठक घेण्यात आली होती। त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती। त्या ठिकाणी ऐतिहासिक ठराव ठरवण्यात आलेला होता आणि तो म्हणजे ब्रिटिश सत्तेला भारतातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा। मग नंतर जेव्हा हे ऑगस्ट क्रांती दिना दिवशी ठरवलं की आता आपण या ठिकाणी ब्रिटिश सत्तेला पूर्णपणे हद्दपार करायचं, त्यावेळेला महात्मा गांधीजीने या सर्व गोष्टींचा पुढाकार घेतलेला होता आणि ह्या सर्व गोष्टी ऑगस्ट क्रांती दिनाला 84 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या निमित्तानेच आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। आदरणीय व्यासपीठावरील आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय कोळी सर, आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय डोंगरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्षटे सर, ढोबळे सर आणि माझी सहकारी मैत्रीण श्रीमती लोन मॅडम, सर्व शिक्षक वर्ग आणि इथे जमलेले सर्व विद्यार्थी। ऑगस्ट क्रांती दिन हा भारताच्या इतिहासातील म्हणजे महात्मा गांधीजींनी या घटनेमध्ये करो या मरो या मंत्राचा म्हणजे डू ऑर डाय या मंत्राचा काय केला होता, तर त्या ठिकाणी वापर करूनच एक तर आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, नाही तर आपल्या प्राणांची आहुती द्यायचं, असं या ठिकाणी महात्मा गांधीजींनी ठरवलं होतं। 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधीजींचं यांचं भाषण 8 ऑगस्ट 1942 रोजी काय मुंबईच्या गवालिया टँक या मैदानावर एक महात्मा गांधी यांचं एक ऐतिहासिक भाषण ठेवण्यात आलेलं होतं आणि 9 ऑगस्ट या दिवशी महात्मा गांधींनी छोडो भारत या आंदोलनाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती। महात्मा गांधीजींच्या या भाषणानंतर किंवा या घोषणेनंतर भारतीयांमध्ये असलेले जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नवीन चेतना, उमेद किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास संचारलेला होता आणि प्रत्येक भारतीयांना जवळपास 150 वर्षाची जी गुलामी आहे ती गुलामी आता मोडीत चालायची होती आणि किंवा त्या गुलामीतून मुक्त व्हायचं होतं। म्हणूनच या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता किंवा महत्व होते की आपण आता या ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त व्हायचं आहे। आणि नंतर 9 ऑगस्ट 1942 रोजी किंवा ऑगस्ट क्रांती हा दिन जेव्हा एकेला ठरवला होता, त्या ठिकाणी भारत छोडो हे आंदोलन काही एक दिवसात उभारलं गेलं नव्हतं, तर यासाठी जवळपास 1857 नंतरचा जो सातत्याने होणारी जागतिक पार्श्वभूमी होती, ही जागतिक पार्श्वभूमी याला कारणीभूत आहे। म्हणजे 1939 सालापासूनच या ठिकाणी 1939 सालापासूनच दुसऱ्या महायुद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली होती आणि त्या महायुद्धानंतरच हे जग 2 गटामध्ये विभागलं गेलं होतं। पहिल्या गटामध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन यांच्या नेतृत्वाखाली जो गट होता तो मित्र गट होता आणि दुसरा म्हणजे इटली, जर्मनी आणि जपान यांच्या नेतृत्वाखाली असणारा दुसरा एक गट त्या ठिकाणी निर्माण झालेला होता। आता सुरुवातीमध्ये त्या ठिकाणी जे जर्मनीने काय केली होती, खूप मोठी त्या ठिकाणी मुसंडी मारण्यात आली होती आणि ब्रिटिशांच्या हातून अनेक वसाहती त्यांच्या हातातून त्यांनी काय केल्या होत्या, तर हिसकावून घेतलेल्या होत्या। आणि नंतर दुसरीकडे जपान हा आग्नेय आशियामधील म्यानमार असेल, बर्मा असेल किंवा त्या ठिकाणचं सिंगापूर या देशावर त्यांनी काय केलं होतं, तर त्यांच्याकडून त्यांचा जो अधिकार आहे तो देखील त्यांनी हिसकावून घेतलेला होता। आणि नंतर त्याच्या दिशेने भारतामध्ये एक प्रकारची आपलं नेतृत्व उभा केलं आणि नंतर यावेळी भारतीय देश यांचा पाठिंबा मिळावा म्हणून अमेरिका आणि फ्रान्स यांनी त्यांना भारताचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी
दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि 3 सप्टेंबर यामध्ये त्यांनी काय केलं होतं तर 1939 पासून 3 सप्टेंबर 1939 पासून भारत हा ब्रिटिशांकडून लढणार आहे किंवा त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उतरतो अशी घोषणा केलेली होती। पण या घोषणेनंतर लोकांना विचारात घेतलं नव्हतं किंवा कोणत्याही नेत्यांना त्याबाबत विचारलं नव्हतं। त्यामुळं भारतीय नेत्यांमध्ये एक प्रकारची नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली जात होती आणि नंतर ही नाराजी कशी दूर करायची म्हणून ब्रिटिश शासनाने त्या ठिकाणी एक प्रकारचं ट्रस्ट स्थापन केलेलं होतं। त्या ठिकाणी त्या ट्रस्टद्वारे त्यांनी स्टॅट स्टपल स्क्रिप्ट नावाचं एक ट्रस्ट होतं आणि ते 1942 मार्च 1942 साली स्क्रिप्ट भारतात ते काय केलं ब्रिटिशांनी घेऊन आलं आणि हे स्क्रिप्ट मोठ्या प्रमाणात भारतीयांसाठी काहीतरी नवीन घेऊन येईल असं वाटलं होतं। पण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड लिन्सो हे जे होते त्यांनी या सर्व गोष्टीचा एक वेगळा त्या ठिकाणी एक प्रकारची शिफारस देण्याची ठरवलं होतं। पण ही जी शिफारस आहे ती शिफारस न करता त्या ठिकाणी भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य न देता ही शिफारस नाकारून त्या ठिकाणी डॉमिनंट स्टेटस देण्याचं त्यांनी काय केलं होतं तर ठरवलं होतं। परंतु भारतीय नेत्यांनी या स्क्रिप्टद्वारे किंवा या स्क्रिप्ट मिशनच्या शिफारसी नाकारल्या आणि त्यानंतर त्यांनी ऑगस्ट क्रांतीची त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती। नंतर 14 जुलै 1942 येथील वर्ध्यातील काँग्रेस कमिटीची जी बैठक घेतली होती ती ऑगस्ट क्रांती म्हणजे भारत छोडोचा प्रस्ताव त्या ठिकाणी काय केलेला होता मांडण्यात आलेला होता। तो प्रस्ताव 1 ऑगस्ट 1942 ला टिळक दिन अलाहाबाद मध्ये देखील त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता आणि नंतर साजरा केल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पार्श्वभूमी त्या ठिकाणी सर्वांना स्पष्टपणे सांगण्यात आलेली होती आणि नंतर त्यावेळी याची चर्चा झाली की 8 ऑगस्ट 1942 च्या नंतर मुंबईच्या ज्या गवालिया टँकवर महात्मा गांधी यांचं जे भाषण झालं होतं किंवा जी बैठक झाली होती त्यामध्ये भारत छोडो याचा ठराव मांडण्यात आलेला होता आणि या महात्मा गांधीच्या या ऐतिहासिक भाषणामध्ये हे सर्व त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। त्यामुळे महात्मा गांधीजींनी हे करो या मरो या मंत्राचा वापर करून आपण भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायला पाहिजे असं त्या ठिकाणी मंत्र दिला होता। नंतर 9 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट क्रांती दिनापासून यांची जी घोषणा झाली किंवा हा जो इशारा ब्रिटिशांना देण्यात आला होता या इशाऱ्यानंतर त्या ठिकाणी भारतीयांमध्ये एक वेगळा संचार वेगळा विश्वास वेगळी चेतना आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता। कारण या ब्रिटिश सत्तेला त्यांनी काय केलं होतं तर ब्रिटिश सत्तेचा होणारा जो आघात होता हा शेवटचा आघात आहे असं त्या ठिकाणी भारतीय नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि तो या ठिकाणी यानंतर आपण फक्त आणि फक्त आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्यच मिळेल असं या ठिकाणी प्रत्येक भारतीयाची काय झालेली होती त्या ठिकाणी धारणा झालेली होती आणि प्रत्येक नंतर हे आंदोलन मोडीत निघावं यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं मग ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी जे आंदोलन करणारे नेते होते महात्मा गांधीसह ते सर्व त्यांना काय केली तर रात्रीपासूनच म्हणजे रात्रीच्या पहाटेपासून त्यांना 8 ऑगस्ट दिवशी रात्रीच्या पहाटेपासूनच त्या सर्व नेत्यांना त्या ठिकाणी अटक करण्याचे ब्रिटिशांनी ठरवलं। त्यामध्ये महात्मा गांधीसह त्या ठिकाणी मौलाना आझाद असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील या सर्व नेत्यांना त्या ठिकाणी त्यांनी अटक केली आणि या अटक केल्यानंतर त्यांना वाटलं की आता हे आंदोलन जे आहे ते मोडीत निघेल। पण हे आंदोलन आता करायचे असं सर्व नागरिकांनी ठरवल्यामुळं हे आंदोलन आता काही हे राहिलं नव्हतं की एकटंच राहिलं होतं ते जनतेच्या हातामध्ये गेलेलं होतं। त्यामुळे या जनतेच्या हातामध्ये आंदोलन गेलं असल्यामुळं या ठिकाणी त्यांना तर अटक केली पण त्यांच्या नंतर काही नेते जयप्रकाश नारायण असतील किंवा त्या ठिकाणी अच्युत पटवर्धन असतील अरुणा जयस्वाल असतील या नेत्यांनी हे आंदोलन आपल्या हातामध्ये घेतलं आणि हे आंदोलन एक लीडरलेस आंदोलन म्हणून नंतर या आंदोलनाची सुरुवात झालेली होती आणि लीडरलेस आंदोलन
म्हणल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक भारतीय नागरिकाचा आपापल्या परीनं हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणजे हे आंदोलन एक प्रकारचं हिंसक रूपात याचं रूपांतर झालं. कारण गांधीजींनी यांनी तर हे आंदोलन अहिंसा या तत्वावर करण्याचं ठरवलं होतं, पण हे आंदोलन इतकं हिंसक प्रमाणात झालं कारण हे आंदोलन करत असताना जाळपोळ करणे किंवा एखादे तारायंत्र असते ते उखाडून फेकणे किंवा दुसऱ्या ज्या गोष्टी येतात त्या सर्व गोष्टी त्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांची ही आझाद सेना यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरोधात देखील ती उभा केली होती. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर 9 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाचा दिन त्या ठिकाणी समजला जात होता. या आंदोलनानंतर काही काळामध्ये भारत देशाला म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी त्या ठिकाणी भारतीयांकडे सर्व सत्ता सोपवण्यात आली. नंतर ही सत्ता कोणाकडे द्यायची असा विचार केल्यानंतर हे सर्व जनतेच्या मनावर होईल असं महात्मा गांधी यांनी ठरवलं होतं. या आंदोलनानंतर महात्मा गांधीजींनी जो करो या मरो या मंत्र दिला होता तो मंत्र आता या ब्रिटिश सत्ता उलटून लावण्यासाठी आपल्याला कामाला आलेली होती. आणि हा मंत्र आपण आजही आपल्या या काळामध्ये त्याचा रिलेव्हन्स आपल्याशी जोडला गेलेला आहे. कारण जो मंत्र आपण आजही भारत देशाला इतकी वर्ष जवळपास 78-79 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून पूर्ण होत आहे, तरी पण आपल्या समाजामध्ये जातीयतावाद जो आहे किंवा मतभेद जे असतात किंवा त्यामध्ये काय म्हणलं जातं त्यामध्ये एक जातीयतावाद निर्माण होत आहे, गरीब श्रीमंतीमधील भेद निर्माण होत आहे, यांच्यामध्ये विषमता होत आहे. या सर्व गोष्टींना दूर करण्यासाठी देखील आपण करो या मरो या मंत्राचा वापर करून भारतीय देशामध्ये एकता निर्माण करू शकतो. आणि या चळवळीसाठी ज्या अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व वीरांना मी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी 2 शब्द संपवते. आणि या ठिकाणी मला सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय भारत.